कुळाचार, कुळधर्म म्हणजे काय हे थोडंसं आपल्या लोकांना तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगू शकता का? आणि जर आपण केलं, तर आपल्या घरात किंवा आपल्या पिढीवरती, येणाऱ्या पिढीवरती काय फरक पडतो? किंवा जर केलं नाही, तर मग कशा पद्धतीने संकट येऊ शकतात? या गोष्टी किंवा त्याचे अनुभव आहेत का काही? कुळाचार न केले आणि केलेला अनुभव सांगणारे बरेच भाविक भक्त दरवर्षी येतात. कुळाचार म्हणजे घरामध्ये एक प्रकारची विशिष्ट नियम करून दिलेला कुळाचार. म्हणजे आपली कुलदेवता कोणती आहे हे अगोदर आपल्या वंशजांना सांग. आपली पूजा या देवीची कशी करायची, का करायची. आपल्या घरात तर कुळाचार होतो, परंतु क्षेत्रावर जाऊन कुळाचार करणं हा मोठा एक नियम आहे. वर्षातून एकदा तरी कुलदेवतेला दर्शनाला यावे, कुलधर्म कुलाचार करावा. कुलाचार म्हणजे सगळ्या की देवीची शास्त्रोक्त मंत्रोक्त पूजा, ह्याला कुलाचार. आपण आता कुठलाही एक समजा अधिकारी आला तर त्याला आपण कसं त्याच्या पद्धतीने करतो, मान सन्मान, तसा कुलाचार ही जी देवीचा आहे त्याचा सन्मान करायचा. त्याचा अभिषेक आहे, पंचामृताभिषेक आहे, मंत्रोक्त अभिषेक आहे. पुन्हा त्या देवतेला आपण काय देतो, वस्त्र देऊ शकतो, सोनं देऊ शकतो, एक प्रकारचा दागिना देऊ शकतो. जे तुमची इच्छा आहे ती आपण देऊ शकतो. त्या प्रित्यर्थ अन्नदान करू शकतो.